नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज ठाणे शहरामध्ये एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया सुळे यांनी विविध विषयांवर आपली मतं देखील यावेळेस व्यक्त केली. सध्या राज्यामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या अत्यंत दुर्दैवी आहे. प्रत्येकाने आपापल्या सद्य बुद्धीला काही गोष्टी विचारल्या पाहिजे, त्यातनं अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील असं देखील यावेळेस सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. राज ठाकरे यांनी सध्या भोंग्यांचा वाद प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सध्या महाराष्ट्रभरामध्ये हा वाद चर्चेला जातो आहे. याच विषयावर बोलताना प्रत्येकाने आपापल्या सत्सद्विवेक बुद्धीला आणि लॉजिकला स्मरून या विषयावर विचार करायला पाहिजे असं मत देखील त्यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. भारतीय जनता पार्टीवर देखील त्यांनी यावेळेस सडेतोड शब्दांमध्ये टीका केली. सादर करीत आहोत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांची ही पत्रकार परिषद. शहा असेलच ना मॅडम, काय सांगाल? भोंग्याचा वाद सुरू झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने भोंगे उचलवले झालेले आहे, महाराष्ट्रामध्ये भोंगे उचलवले जात नाही असं देखील आता विरोधकांनी टीका केलेली आहे. कसं बघतोय? मी तुम्हाला खरं सांगू, माझ्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान ही महागाई आहे. त्याच्यामुळे महागाईचं सगळ्यात मोठं आव्हान पुढे असताना मला दुसरं काही आता सुचतच नाही. मॅडम, आता महागाई आहे, परंतु विरोधी पक्ष ज्या प्रमाणात त्यांनी त्या महागाईच्या विरोधात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढलं, यापुढे गॅसचा दर वाढलेला आहे, पेट्रोल डिझेल वाढले, महागाई म्हणजे प्रत्येक वस्तूवरती महागाई झाली. तेच जे पंतप्रधान महागाई विरोधात बोलायचे ते आता खूप वेळ बसले. त्यावर तुम्ही काय तुमची भूमिका आहे? पार्लमेंटचा माझी प्रत्येक भाषण जर काढलं मागच्या सेशनमध्ये 4 आठवडे पार्लमेंट चाललं, तुम्ही डेटा काढून बघा. रोज मी महागाईवर बोलले, रोज म्हणजे रोज प्रत्येक भाषणात मी बोलले एक. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलनं केली, सेनेने आंदोलनं केली, काँग्रेस पक्षाने आंदोलनं केली. आंदोलनं सगळेच करत आहे. रेग्युलरली आम्ही त्याचा फॉलोअप करतो आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे फॉलोअप करतो आहे, गाठीभेटी करून फॉलोअप करतो आहे. त्याच्यामुळे महागाईवर मात करण्यासाठी जे काही करता येईल हे सातत्याने एक पक्ष म्हणून आणि त्याच्या आधी माणुसकीच्या नात्याने आम्ही आधी करतो. धार दिसत नाही परत सध्या. हां, जी धार दिसायची ह्यापूर्वी जे धार दिसायची ती धार दिसत नाही आता महागाईच्या विरोधात लढणाऱ्या विरोधी पक्षांची. ठीक आहे, तुमचा फीडबॅक म्हणून मी घेते आणि सुधारणा आणायचा प्रयत्न नक्की आम्ही करू. मॅडम, सत्य परिस्थिती आहे का महागाई वाढलेली आहे, परंतु सध्या बघितले भोंगे, हनुमान चालीस म्हणजे नवनीत राणा असो, रवी राणा असो आणि मग बाकी काही पक्ष असतील, हा विषय खूप चर्चेला जातो. पूर्ण 3 दिवस झाले नवनीत राणा ज्या प्रकारे लोकांना वेगळी झाली, कार्यकर्त्यांना वेगळी झाली, कसं बघता येतं या सर्व? मी तुम्हाला खरं सांगू, माझा लोकसभा मतदारसंघ, संघटनेतली कामं, एक निवडून आलेल्या खासदाराच्या जबाबदाऱ्या, महागाई आणि माझ्यावर जी काही जबाबदाऱ्या आहेत राजकीय आणि सामाजिक, याच्यातून मला काही वेळच मिळत नाही दुसरं काय करायला. नवनीत राणाच्या जे काही घटना आहेत त्या घटना या महागाईवर लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे भाजपाचा किंवा केंद्राचा? ह्याचं उत्तर तेच देऊ शकतात, मी कसं देणार? कारण का माझा सगळा वेळ विधेयक कामातच जातो. माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. भारतीय जनता पार्टीचं असं मत आहे की राज्य सरकार जे आहे पेट्रोलचे दर वाढ कमी करण्यामध्ये कुठेतरी कानकुचारी करत आहे आणि त्यामुळेच महागाई वाढत जाते. मला असं वाटतं, जर तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचं कालचं ट्विटर हँडल बघितलं, काल का परवा रात्रीचं, त्याच्यात कुठल्या सरकारचा टॅक्स जास्त आहे हे तिथे लिहिलेलं आहे आणि तो केंद्र सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल डेटा आहे. त्याच्यामुळे कोण किती टॅक्स जास्त वाढतं हे तिथे लिहिलेलंच आहे. आणि आमचे GSTचे पैसे जे आपले, जे तुमचे आहेत, माझे आहेत, या राज्याचे आहेत, ते द्यायला किती उशीर होतो हेही तुम्ही माझ्या केंद्र सरकारमधल्या प्रत्येक भाषणात काढून GSTच्या पैशांचा उल्लेख आम्ही सातत्याने महाविकास आघाडीचे सगळेच खासदार प्रत्येक भाषणात मांडत असतात. कारण का GSTचे पैसे जर वेळेवर आले नाहीत तर कुठल्याही सरकारचे, आणि हे फक्त महाराष्ट्र सरकार म्हणत नाही, देशातली सगळीच सरकारं म्हणत असतात,
सगळे आपले सोशल सेक्टर प्रोग्रॅम्स, आपले डेव्हलपमेंट प्रोग्रॅम्स हे सगळे त्याच्याशी निगडीत असतात. मॅडम आपण इंधनाचे दाबी जर तुम्ही कमी केलं, स्वस्त केले आणि इंधन महाग केलं, त्यावेळेस जर व्हॅट कमी केला तर थोडंफार प्रमाणामध्ये सामान्य नागरिकांना सुसह्य होईल असं नाही का वाटत तुम्हाला? हे सगळे महाराष्ट्र सरकार सगळेच प्रयत्न करत आहे. कालच अजित पवारांचं स्टेटमेंट तुम्ही वाचलं असेल. LPGचं कमी LNGचं कसं कमी झालं आहे, त्याला 1,000 कोटी रुपयाचा लॉस महाराष्ट्र सरकारला झालेला आहे. त्याच्यामुळे जिथे जमेल तिथे लॉसेस होताच आहे. आणि हे मी वर्तमानपत्रातच वाचलं आहे अजित पवारांचं स्टेटमेंट. त्याच्यामुळे हे की माझा भाऊ आहे म्हणून काल्पनिक सांगत नाही आहे. सगळ्या वर्तमानपत्रांनी ही बातमी दिलेली आहे की हे कमी केल्यामुळे 1,000 कोटी रुपयाचा लॉस सर्वसामान्य माणसाला आपण दिलासा द्यायचा सातत्याने प्रयत्न करत असतो. पण कसं असतं ताई की दिस इज अ स्टेट ऑफ फेडरेशन्स. कोऑपरेटिव्ह फेडरलिझमबद्दल सातत्याने फोटोग्राफर दादा एक मिनटं सरकारनं कोऑपरेटिव्ह फेडरलिझमबद्दल सातत्याने अरुण जेटली केंद्र सरकारमध्ये म्हणायचे. आणि GSTचं बिल जेव्हा आणलं तेव्हा त्यांनी ऑन रेकॉर्ड त्यांचं भाषण करू बघा ते सातत्याने म्हणत होते कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. आम्ही केंद्र सरकार आहोत पण आम्हाला राज्यांबरोबर, आणि फक्त आपल्या राज्यात महागाई नाही आहे, कुठल्याही तुम्ही एक महिला आहात, तुम्हाला जास्त हे माहिती आहे, आपणच घर चालवतो. त्याच्यामुळे प्रत्येक घरामध्ये, आणि आजकाल पुरुष पण मला सांगतात की ताई आम्हीच सामान आणायला जातो, तेलाचा डबा 3,000 रुपये झाला आहे, आम्हाला पण त्रास होतो आहे. त्याच्यामुळे महागाई हा अतिशय गंभीर आहे. आणि हा विरोधक म्हणून मी मुद्दा मांडत नाही आहे. सर्वसामान्य जनतेच्या समोर आज कुठलं आव्हान आहे तर ते महागाईचंच आहे. आणि त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून खूप सिरियसली आणि गांभीर्याने हे विषय घेतले पाहिजेत आपण. शुक्रिया। आज की राजनीति मस्जिद पे लगे लाउड स्पीकर और हनुमान चालीसा तक सिमट गई है और इसको आप किस नजरिए से देख रहे हैं? मैं किस नज़रिए से देखती नहीं, मुझे टाइम ही नहीं मिलता सर. मेरे निर्वाचन क्षेत्र में विकास की गति कैसे ज़्यादा बढ़े, मेरे निर्वाचन क्षेत्र और मेरे राज्य में महंगाई कैसी कम हो और मेरा राज्य और मेरा देश आगे कैसे बढ़े, इसमें मैं इतनी व्यस्त रहती हूँ कि ये बाकी कामों के लिए मुझे टाइम ही नहीं मिलता. क्या ये जानबूझ के किया जा रहा है महंगाई वगैरह को डाइवर्ट करने के लिए? ये जो आपसी भेदभाव बढ़ रहा है इस पे आपका क्या कहना है? जो राज ठाकरे की आपके सवाल में ही मेरा जवाब है. मॅडम एक राजकीय प्रश्न नाहीये, परंतु राष्ट्रवादीकडे कम्युनिस्ट आहे. 3 तारखेचा अल्टिमेटम आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. एक खासदार म्हणून कसं म्हणतात? मी काय अल्टिमेटम्सकडे वगैरे बघत नाही. सक्षम आहेत ना, होम मिनिस्टर बघून घेईल राज्याचं. आपण कशाला डोकं लढवायचं? आपल्याकडे कमी काम आहेत का? खासदाराला फार काम असतं. तुम्हाला काय माहिती? मला माहिती खासदाराला किती काम, म्हणजे करायचं असलं तर किती काम असते मला एक खासदार म्हणून माहिती. महाराष्ट्रातील मतदारांनी आपल्यावरती आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीवर विश्वास ठेवून निवडून दिलं, पण या 2 वर्षाच्या काळामध्ये तू मेमे ऐकण्यामध्ये 2 वर्षाचा काळ लोटलाय. काय सांगा? जनसामान्य मात्र वेठेला पकडलं जाते. मी तुम्हाला सांगू, तुम्ही एक पत्रकार आहात म्हणून मी तुम्हाला सांगते. माननीय अरुण जेटलींचं भाषण मला आठवते. आनंददादांना आठवत असेल ते भाषण. अरुण जेटली असं म्हणले होते पार्लमेंटमध्ये, सगळे गडबड करायचे ना, ते म्हणले कॅमेरे बंद करून टाका ना, हे सगळं पार्लमेंटमध्ये बंद होईल. तुम्ही थोडे दिवस प्रयोग करून बघा. मॅडम, लोकसभा निवडणुकीमध्ये नवनीत राणा या काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने निवडून आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. आणि आज ज्या प्रकारे ते काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेला टार्गेट करत आहेत तर त्यामागे हे सगळं भाजपाचंच पाठबळ आहे का असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या घरावर जो हल्ला झाला सर्व त्यांच्या एसटी कर्मचाऱ्यांनी केला, सर्वांमध्ये कोणाची भाजपाचंच सगळं आहे असं मला वाटतंय. एक तर पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर देऊ शकत नाही, कारण का मी एवढी विद्वान नाही आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीचा अभ्यास मला नाही आहे. एक तर दुसरा प्रश्न जो तुम्ही विचारला, मला असं वाटतं महाराष्ट्राच्या पोलिसांवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. त्याच्यामुळे ती जे इन्क्वायरी येईल त्याच्यातून जे काय सत्य आहे ते बाहेर होईल. आपण कशाला उगाच आपला वेळ वाया घालवायचा की काय असू शकेल, तर्कवितर्क काढायला कशाला वेळ वाया घालवायचा. जेव्हा रिपोर्ट येईल तेव्हा कळेल. व्हॉट इज द हरी. मॅडम, विरोधी पक्षांनी जो आवाज उठवला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, कशाच्या विरोधात? सत्ताधाऱ्यांच्या विविध कारणाच्या प्रश्नांवरती, तर त्यांच्या पाठीमागे ज्या संस्था आहेत CBI, ED लावून त्यांचा मुस्कटदारी केली जाते. याबाबत तुमचं काय? हे होतं आहे, डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. मी पार्लमेंटमध्ये बोलले आणि उदाहरणं देऊन मी पार्लमेंटमध्ये बोललेले. म्हणजे त्या म्हणजे त्याच्या पार्लमेंटपेक्षा दुसरी कुठली जागाच नाही बोलायला. हे मी अनेक वेळा विथ डेटा विथ एव्हिडन्स पार्लमेंटमध्ये मांडलेलं आहे.
मॅडम आप हे महागाईच्या मुद्द्यावर भाजपला टार्गेट करताय, पण आशिष शेलारांनी सांगितलं की राष्ट्रवादी भाजप बरोबर सत्तेसाठी तयार होती. काल माननीय अजितदादा, माननीय संजय राऊत आणि माननीय बाळासाहेब थोरात या तिघांनी ह्याच्यावर सविस्तर आहे, हे महाविकास आघाडीचे आमचे वरिष्ठ नेते, ते बोलल्यानंतर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा या विषयावर बोलण्याची काही गरजच नाही. मॅडम, देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत एक प्रश्न विचारलाय की जीएसटीचा निधी राज्याला नियमित मिळत असतो, जुनी थकबाकी जी आहे, उरलेली देणीची मुदत जी आहे जुलै 2022 आहे, मग जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर पेट्रोल डिझेलवर आकारलेला अतिरिक्त कर ग्राहकांना परत मिळणार का, परत करणार का सरकार? मग सरकारने उत्तर दिलं ना त्याचं, मला अधिकार नाही आहे ते द्यायचा. ताई, भोंग्यांचा वाद मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. अमृता फडणवीस यांनी सुद्धा ट्विट करून थेट मुख्यमंत्र्यांनाच इशारा केलेला आहे, हे भोगी से कुछ तो हमारे योगी से. कारण योगी आदित्यनाथांनी जो निर्णय घेतला युतीमध्ये, त्याच्यावरती हा इशारा किंवा हा टोमणा मुख्यमंत्र्यांना लागलेला. मी तुम्हाला सांगू, मी नाही त्यांना ट्विटरवर फॉलो करत. मी तुम्हाला मगाशी म्हणलं तसं मला इतकी कामं असतात, मला नाही माझ्या जबाबदाऱ्यातून बाकी काही करायला फारसा वेळ मिळत. मॅडम, चांदीवाल आयोगाने अनिल देशमुखांना क्लीन चिट दिली आहे आणि तरी त्याच्यावर जे गेले त्यांना जाणूनपूर्वक लक्ष केलं गेलं असं आपल्याला वाटतं का? इट इज ऑब्वियस ना, मी हे पार्लमेंटमध्ये बोललेले की अनिल देशमुख आणि नवाबभाई हे दोघं विक्टिम्स आहेत, त्यांच्यावर अन्याय झालेलाच आहे आणि ज्या पद्धतीने त्यांना अटक झाली आहे, आरोप केलेले आहेत, हे चुकीचेच आहेत आणि त्याच्यात आरोपांमध्ये पण सातत्य नाही आहे. दोघांवरही जे आरोप केले त्याच्यात सातत्य नाही आहे. मॅडम, एक काळ होता का लावा तो व्हिडिओ, हा काळ होता एक काळ. आता काळ असा आला का 14 क्लास एक सूत्राची माहिती बीजेपी आणि मनसेची युती होते. कसं होता? एका काळी लावा तो व्हिडिओ होता, मोदीवर मोठी टीका करण्यात आली होती. इट्स अ डेमोक्रॅटिक कंट्री, प्रत्येकाला काय करायचा तो अधिकार आहे, त्यांनी जो निर्णय घ्यायचा त्यांना अधिकार आहे. आमचं दडपशाहीचं सरकार नाही हो, प्रत्येकाला अधिकार आहे काही भाषण करा. आमच्या विरोधकांनी जर आमच्या विरोधात भाषण नाही करायची तर मग कोण विरोध करायची? त्यांनी दिलदारपणे आमच्यावर टीका करत राहावी आणि आम्ही हात जोडून सर्वसामान्य आणि या राज्याच्या मायबाप जनतेची सेवा करत राहावी. मॅडम, महागाईची झळ जरा जास्त महिलांना बसते. महिलांना कुटुंबांना बसते का? तुम्हाला झळ बसत नाही का? महिला कुटुंब जातात ना, पुरुष फक्त आपला मेहनत करतो त्यांना आणून देतो. हो, पण घरी आल्यावर ऐकावं लागतं ना की अहो महागाई झाली, महागाई झाली. तुम्ही महिला आंदोलन करता, परंतु सेपरेट पक्ष म्हणून करता. महाविकास आघाडी म्हणून महिला या महागाईच्या विरोधात कधी उतरणार आहे? फार चांगली सूचना आहे, लवकरात लवकर करू आम्ही. फार चांगली सूचना दिली तुम्ही. मॅडम, एक महिला म्हणून गणेश नाईक प्रकरणाकडे कशा पद्धतीने पाहिलं तुम्ही? मी एक महिला म्हणून बघत नाही, मी एक माणुसकी म्हणून बघते. प्रत्येक गोष्टी एक महिला नाही, मी खासदार आहे, मग मी एक महिलाच मला मतदान करतात का? मला पुरुष लोक पण मतदान करतात का? त्याच्यामुळे मी महिला म्हणून प्रत्येक गोष्टीकडे बघत नाही, मी माणुसकीच्या नात्याने प्रश्नांकडे बघते. आणि माझं या बाबतीत असं मत आहे आणि मला एक माणुसकीच्या नात्याने असं वाटतं की जेव्हा असे आरोप प्रत्यारोप होतात ह्याच्यात भरडली जातात मुलं आणि आपल्याला आरोप प्रत्यारोप करताना ते खूप सोपं वाटतं, पण त्या घरातली त्या कुटुंबातली मुलं कशातून जातात याचा सगळ्याचा विचार आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. ही एक केस नाही, कुठल्याही केसमध्ये थोडासा संवेदनशीलपणा हा माणुसकीच्या नात्याने त्या मुलांसाठी आपण सगळ्यांनी दाखवला पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे अशा गोष्टींवर मी कधी बोललेही नाही आणि कधी बोलणारही नाही, कारण का मी एक आई आहे आणि ती मुलं कशातून जातात, कुणाचीही मुलं कशातून जातात, आपली नसली तरी कुणाची तरी मुलं आहेत, तो अधिकार आपल्याला नाही आहे. मॅडम, जेव्हा राज ठाकरे बोलतात असं योगी सरकार करत आहे, मात्र मदरशावरती 10% असं 10% म्हणतात तर 7,000 मदरशावरती चौकशीचे आदेश योगी सरकारने दिले, कुठेतरी बाकीचं राजकारण सुरू आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नातच माझी उत्तरं आहेत. तुम्हाला अशी विचाराविषयी वाटतायत याच्यातच माझं उत्तर आहे. गणेश नाईक केसमध्ये जी फिर्यादी आहे त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी सगळ्या पक्षाकडे मदतीसाठी जाणार आहे. कसं होतं? मी आत्ताच त्याचं उत्तर दिलं. मला असं वाटतं आपण आत्ता जे माझं उत्तर आहे त्याच्याशी मी म्हणजे त्या मताशी मी ठाम आहे की अशा जेव्हा गोष्टी होतात तेव्हा कुठल्याही पक्षाचा तो व्यक्ती असेल किंवा कोणीही ती महिला असेल, त्या गोष्टी प्रायव्हसीमध्येच झाल्या पाहिजेत. आणि माझं मत असं आहे की त्याच्यात न्याय अन्याय हा विषय आहेतच, पण
पण त्या विषय अतिशय गांभीर्याने आपण घेतले पाहिजेत आणि त्याच्यात जी मुलं भरडली जातात त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी संवेदनशील असलं पाहिजे. मुलं शाळेत जातात, समाजात उठतात बसतात, त्या मुलांना दुखवायचा अधिकार आपल्याला नाही आहे, कोणालाच नाही आहे. आणि मला असं वाटतं की ज्या लाईटली आजकाल या गोष्टी होतात ह्या माझ्या मनाला किंवा आणि ही एकटीच केस नाही, अशा अनेक केसेस अनेक पक्षातले नेते एकामेकावर करत असतात. हे मी अनेक वेळा बघते. मी कधी त्याच्यावर बोलत नाही, कारण का माझ्या संस्कृतीत, माझ्या कौटुंबिक, माझ्या आईने मला जे संस्कार दिलेत त्याच्यात हे बसत नाही. आणि मी अशा गोष्टींवर कधी पब्लिकली बोलणारही नाही. आणि बाजू जर घ्यायची असेल, मदत करायची असेल तर न बोलता खूप गोष्टी आयुष्यात करता येतात. आणि हीच मराठी संस्कृती आहे. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊन आम्ही समाजकारण, राजकारण करतो. त्याच्यात किती अडचण झाली तरी चालेल, पण अशा गोष्टींवर त्यांनी बॅलन्स ठेवायचा नसेल ठरवला तरी मी ती मर्यादा ठेवूनच माझं राजकारण, समाजकारण करतो. आशिष शेलारनी ट्विट केलं आहे की 1 मेला देवेंद्र फडणवीस राज्य सरकारला डोस देणार. बूस्टर डोस असेल तर तो गरजेचाच आहे. मी त्याचं मनापासून स्वागत करते. सिरमचा द्या, तो दुसरा देऊ नका, कारण का सिरमचाच चालतो आणि सिरम आमच्या जिल्ह्यात या. मदरशा आणि हे भोग्य प्रकार पूर्ण राज्यामध्ये एक लोकांची मानसिक अवस्था पूर्णतः गंभीर झालेली आहे. तर तुम्ही असे कट्टर जे काही पक्ष आहेत त्यांच्याकडे बंदी आणावी अशी काही मागणी वगैरे करणार? माझं म्हणणं आहे कोणावरही बंधू आणू नये, दुर्लक्ष करा. कसं असतं, एक वर्ग असतो, वर्ग छान चाललेला असतो, त्याच्यात एक मूल असतं जे थैथयाट करायचं असतं. प्रेमाने बघायचं, एखादं चॉकलेट देऊन बघायचं, एखादं पुस्तक द्यायचं, खूप प्रेमाने प्रयत्न करायचे. प्रयत्नाती परमेश्वर, प्रयत्न करत राहायचे. ज्यावेळीस ते आपल्या सहनशीलतेच्या बाहेर होऊ शकतं, दुर्लक्ष करायचं. मॅडम, या सर्व प्रकरणात 20-22 मधली जो वयोगट आहे त्या मुलांवर एक वेगळ्या पद्धतीने परिणाम होत असं वाटत नाही तुम्हाला? नाही, आपण वाचन केलं पाहिजे वास्तवतेपासून. लोक काही म्हणतील. आता तुम्ही मला उद्या सांगायला लागला की सुप्रिया सुळे बाहेर अंधार आहे, माझी बुद्धिमत्ता कुठे गेली आहे? मला दिसतंय ना सायंटिफिक टेम्पर. मग मी शिकले कशाला? इतकी पटकन मी वाहत जाऊ शकत असेल तर माझ्या शिक्षणाचा आणि लॉजिकचा आणि सायंटिफिक टेम्परचा उपयोग काय झालं? थँक्यू व्हेरी मच. के फॉर कुर्ता, एच फॉर हाऊस. मग डी म्हणजे काय? येस, डी फॉर डिस्काउंट. कुर्ता हाऊसमध्ये मिळेल आपल्याला 1000 रुपयापर्यंतच्या खरेदीवर 10% डिस्काउंट आणि 1000 पासून 5000 रुपयापर्यंतच्या खरेदीवर चक्क 25% डिस्काउंट. येस, 25% ऑफ. कुर्ता हाऊस, जिथे मिळतील आपल्याला कुर्त्यांच्या अप्रतिम व्हरायटीज. आपला प्रत्येक मंगल प्रसंग साजरा करा कुर्ता हाऊसच्या अप्रतिम कुर्त्यांसह. कुर्ता हाऊस, शिवाजी पथ, भानुशाली हॉस्पिटल जवळ, स्टेशन जवळ, ठाणे पश्चिम. कुर्ता हाऊस. हॉटेल शामियाना, येऊरच्या निसर्गरम्य परिसरातील एक आतिथ्यशील जागा. हॉटेल शामियाना. व्हेज, नॉनव्हेज, पंजाबी, चायनीज आणि खास महाराष्ट्रीय पद्धतीच्या जेवणासाठी एकच नाव, हॉटेल शामियाना. येऊरचा थंडगार निसर्ग आणि शामियानाचे लज्जतदार पदार्थ. नवीन वर्षात आणखी काय हवं? हॉटेल शामियाना. एकदा नक्की या ना. फळांचा राजा अर्थातच आंबा आणि आंब्यांचा राजा अर्थातच हापूस आंबा. मग हापूस आंब्यांचा राजा देवगडचा हापूस. देवगडच्या अस्सल हापूसची चव चाखायची असेल तर ठाण्याच्या काळे बंधूंना पर्यायच नाही. कुठलीही रासायनिक प्रक्रिया न केलेले आणि गवतामध्ये पिकवलेल्या हापूस आंब्यांसाठी काळे बंधू. वारे कंपाऊंड, घंटाळी मंदिराजवळ, ठाणे आणि देढिया निवास, नेहरू मैदान, डोंबिवली. संपर्क 98191692218. काळे बंधू. लक्षात ठेवा, आमची कुठेही शाखा नाही. काळे बंधू. अधिराज बुटीक ब्रायडल वेअरचा 50% सेल. काय? 50% सेल? हो, 50% सेल. अहो काही काय, अहो अगदी खरं आहे. अधिराज बुटीक आपल्यासाठी घेऊन आला आहे 20 नव्हे, 25 नव्हे तर चक्क 50% बंपर सेल.
अधिराज बुटीकमध्ये मिळतील उत्तम कारागिरांनी तयार केलेल्या ब्रायडल वेअरच्या साड्या, घागरा, चोली, मॅचिंग ब्लाउजेस आणि आणखीही बरंच काही. तर मग आजच भेट द्या अधिराज बुटीक, शॉप नंबर 2, घंटाळी, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9987183839. अधिराज बुटीक, घंटाळी, ठाणे. ब्लेझर घ्यायचं तर फक्त आणि फक्त बॅरॉनचंच. बिझनेस मीटिंग असो की फॅमिली फंक्शन, तुम्हीच ठराल सेंटर ऑफ अट्रॅक्शन. केवळ 2000 रुपयांपासून ब्लेझर्सना सुरुवात. असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 8850659601. बॅरॉन. शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत सचित्र प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. 2 वर्ष जनसेवेची महाविकास आघाडीची या मोहिमेअंतर्गत होणाऱ्या या विभागीय प्रदर्शनाचं उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 1 मे रोजी सकाळी होणार असल्याची माहिती उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित विकास प्रदर्शनाविषयी माहिती देण्यासाठी आज एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. किल्ल्याच्या तटबंदीप्रमाणे हुबेहूब उभारलेल्या या प्रदर्शनाच्या परिसरात शासनाचे महत्त्वपूर्ण उपक्रम आणि माहिती सुंदर रंगसंगती असलेल्या चित्रफलकांमधून मांडण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. 1 ते 5 मे या कालावधीमध्ये या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय कामगार सेनेच्या चिटणीसपदी श्री संजय कदम यांची नियुक्ती झाली आहे. भारतीय कामगार सेनेच्या चिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर आनंद आश्रम येथे जाऊन श्री संजय कदम यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. त्याचप्रमाणे त्यांचे आशीर्वाद घेतले. त्याचप्रमाणे नियुक्ती झाल्यानंतर राज्याचे नगरविकास मंत्री आणि पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची देखील सदिच्छा भेट घेतली. कामगारांचे विविध प्रश्न हिरिरीने आपण मांडणार आहोत. त्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची भूमिका देखील घेतली जाईल, अशी माहिती यावेळी श्री संजय कदम यांनी दिली. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे. शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे. मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. कॉल 02225425555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल. डॉक्टर लोलगे यांचे पाईल्ससाठीचे कलासिद्धी हॉस्पिटल, पाचपाखडी, ठाणे. नो ॲडमिशन, रक्तस्राव नाही, पुनरुद्भव नाही. कॉल 9869236935. अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार आहेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे. पण हा अमोल, याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस? तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये.
त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर. आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं? सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे. कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग, करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800-221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. आजचा हा भाग कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.